सर्वांचं मी भगवद्गीतेच्या आजच्या या 148व्या भागामध्ये हृदयापासून स्वागत करतो. आणि आपण आला त्याबद्दल आपलं कौतुक पण करतो, अभिनंदनही करतो. कारण की ही जी गोडी आहे, मला भगवद्गीता कळली पाहिजे, मला ती समजून घेतली पाहिजे, मला गुरूंच्या मुखातून ऐकायची इच्छा आहे. याच्यातच सारं कल्याण सामावलेलं आहे. खरं कल्याणाचा हा निश्चित असा मार्ग आहे. म्हणजे एखाद्याला जीवनाच्या यशाची रहस्याची किल्ली सापडावी, तशी यशाची किल्ली आहे ती गुरुमुखातून गीता ऐकायला मिळेल. याच्यासारखं भाग्य काही नाही. तर आपण याच्यामध्ये अध्याय 11वा बघतोय, प्रकृती पुरुष विवेक योग. या अध्यायामध्ये आपण 13वा अध्याय बघतोय आणि 11वा श्लोक बघतोय, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सांगितलंय की ज्ञानी माणसाची लक्षणं सांगितली आणि ती नीट कळावी म्हणून ते अज्ञानी माणसाची पण लक्षणं सांगतात. अज्ञानी माणसाची काही लक्षणं सांगितल्यानंतर त्याच्या पुढची लक्षणं आपण बघूया. तर 745व्या ओळीमध्ये माऊली म्हणतात, ढगाचे मित्रत्व हे जसे प्राणघातक आहे, भिंतीवरील चित्राला स्नान घालणे हेच त्या चित्राचे मरण आहे, आणि पांडुरोगाने अंग लठ्ठ होणे म्हणजे सत्यानाश होण्यासारखेच आहे. आणि जो आहार निद्रेला भरून मूर्ख होतो ते एक चुकीचं आहे. म्हणजे जसं अज्ञानी किती वाईट असतं, अज्ञान नसलं पाहिजे आपल्याला, आपण ज्ञानी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे चांगली साधना आणि योग्य कर्तव्य कर्म केलं पाहिजे, असं त्याचा अर्थ ज्ञानी बनण्याचा तो मार्ग आहे. अज्ञानी म्हणजे याच्या विरुद्ध. मग अज्ञानी माणूस काय करतो आणि तो कसा ओळखावा? तर तो ठग लोक जे असतात, फसवणारे लोक असतात, त्यांच्याबरोबर त्याची मैत्री असते. म्हणजे कसं माऊलीने उदाहरण दिलं आहे, माहिती आहे गावातले 4-5 घरं वाईट आहेत, त्यांच्यावर मैत्री करून अख्खं गाव सांगते, तरी हा म्हणतो मी मैत्री कर. हे तसं मूर्खपणाचं आहे, तसं अज्ञानी माणसाचं हे लक्षण आहे. पुढे ते काय म्हणतात, एखादा माणूस काय म्हणतो, माझ्या घरात छान पोस्टर आहे, मी ते लंडनहून विकत आणलेले, एवढ्या एवढ्या पाऊंडाला मी विकत आणलेले, आज मी त्या पोस्टरला आंघोळ घालतो. काय म्हणतो तो? आता पोस्टरला जर आंघोळ घातली तर आंघोळ घालणे म्हणजे पाण्याने आंघोळ घालणे त्या पोस्टरचं मरणच आहे. हे काही शहाण्या माणसाला सांगायची गरज आहे का? हे ज्याला कळत नाही तो मूर्ख, तसा तो अज्ञानी माणूस असतो. तर काय परमेश्वराची साधना करायची, काय परमेश्वराच्या मागे लागायचं, कशाला गुरु करायचा मी? हे सगळं थोतांड आहे. मी माझं काम करतो ते फार झालं, कुठल्याही येणं केन मार्गाने मी पैसा कमवेल, मला बाकी. हे अज्ञानी माणसाचं लक्षण. पुढे ते काय म्हणतात, पंडुरोग एखाद्याला होतो, तर पंडुरोगामध्ये काय होतं की अंग जाडजूड होतं. तर अंग जाडजूड होणं पंडुरंगामध्ये वाईट लक्षण. तसं आपण सुस्तावणे, आळशी राहणे, सतत निद्रेच्या आधी जाणे, साधना न करणे, देवाचं नामस्मरण न करणे, आणि कर्मयोगामध्ये जे सांगितले, आपलं कर्म अतिशय कौशल्याने करावं आणि त्याचं फळ जे आहे ते परमेश्वराला अर्पण करावे, सोडून तो आळसामध्ये जो दिवस घालवतो तो माणूस अज्ञानी असं आपण समजायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, समोरील मृत्यूला सुळाकडे धावणाऱ्याला जसं प्रत्येक पावलाने मृत्यू जवळ येत जातो, जसजशी देहाची वाढ होते, जसजशी गेलेल्या दिवसांची वाढ होते आणि जशी जशी भोग ओढण्याची वाढ होते, तो मृत्यूची छाया जीवनावर अधिक अधिक पडते. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मीठ पाण्याने धुवून जाते, वरील संदर्भाप्रमाणे आयुष्य कमी होत जाते, अतिभोगाने आयुष्य कमी कमी होत जाते. हे आयुष्य एक दिवस मृत्यूरूप काळाला पाहणार आहे, या घटना वेगाने घडतात, हे त्या मूर्खाला माहिती नसते. आता इथे काय सांगतात म्हणून की दिवसेंदिवस, एक दिवस गेला की आपलं वय वाढतं, दुसरा दिवस गेला की अजून वय वाढतं, आणि शरीर हे हळूहळू वृद्धत्वाकडे जाणार. आणि एके दिवशी आपल्याला वृद्धत्व येते, आपल्याला माहिती आहे. हे जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही आळस कंटाळा सोडून परमेश्वराच्या प्राप्तीकरता जे आहे दैनंदिन कर्मसंभव ते तुम्ही करायला पाहिजे. हे ज्याला कळत नाही तो मात्र भोगामध्येच लिप्त असतो, इतका भोगामध्ये लिप्त असतो की तो एखाद्या समारंभाला जातो आणि त्या समारंभाला गेल्यानंतर त्याला माहित असतं की मी डायबिटीसची गोळी घेतोय, आणि तो म्हणतो अरे काय छान मिठाई आहे, 8-9 मिठाईचे प्रकार आहे, आज एक दिवस खाल्ल्याने काय होणार, रोजच मी पाळतो, आज खाऊन घेतो. झालं का त्याचं ऍव्हरेज HbA1c घसरलं की नाही?
वाढेल की नाही अवरेज एज्युकेशन, असं या माणसाकडून चुका होत असतात. आणि हे भोगामध्येच तो राहतो आणि हळूहळू मृत्यूची छाया त्याच्या जवळ येत जाते आणि तरी तो त्याच्यातून बाहेर पडत नाही. असा माणूस मूर्ख समजायला पाहिजे. मी पण माझ्या आयुष्यात अशी बरीच माणसं पाहिले, ते पैशाच्या मागे लागले, ते संपत्तीच्या मागे लागले. वाईट नाही, संपत्ती पैसा कमवणं वाईट नाही, ती कमवायला पाहिजे आणि त्याच्यावर भोग पण भोगले पाहिजे. पण ते भोग भोगत असताना परमेश्वर हे भोग तू मला दिलेले आहे आणि तुझ्या कृपेने मला मिळाले, त्या भोगात राहून देखील मी निसंग राहील. मी कसा राहील? निसंग राहील. असा भाव ठेवून ते भोग भोगायला पाहिजे आणि आपली साधना आणि कर्म करायला पाहिजे. हे ज्याला कळत नाही आणि भोगांच्या आरी जाऊन जो अहंकार असतो, मी कमवलंय, तो अज्ञानी हे निश्चितपणे समजावं. हे साधं आणि सोपं उदाहरण आहे. तर जेव्हा जेव्हा अशी माणसं तुम्हाला दिसतील ना, जे स्वतःबद्दल खूप कौतुक करतायत, जे अहंकाराने आपल्या यशाचा गवगवा करतायत, किंवा काय अशी पण तुम्हाला माणसं भेटतील की जे अध्यात्मामध्ये आहे आणि ते म्हणतात, अहो गुरुंनी मला नामजप दिला आणि मी आज इतक्या माळा करतो, मी तितक्या माळा करतो, मीच गुरुंचा खरा मोठा शिष्य आहे आणि गुरुंचा सगळ्यात लाडका मीच आहे, माझ्याशिवाय गुरुंचं पान हलत नाही. हा पण एक दांभिकपणाच आहे. माणसाने काय म्हणायला पाहिजे? नाही, ते माझ्याकडून करून घेतात, साधना गुरु माझ्याकडून करून. जिथे ते दंभ आणि अहंकार आहे, तिथे स्वार्थ आहे, तिथे समजायचं की तो अज्ञानी माणूस आहे. पुढे ते काय म्हणतात, अर्जुन आणखीन काय सांगावे? विषयवृत्ती ही शरीराची ऱ्हास करणारी गुप्त व कपटी अशी शक्ती आहे. तिच्या कपटी स्वरूपामुळे आपण तिला पाहू शकत नाही. तो अज्ञान देशाचा राजा याविषयी मतांतरे असणे संभव नाही. माझ्या निरूपणात आणखीन काही लक्षणांचे स्थान पडणार नाही, कारण हे लक्षण परिपूर्ण असल्यामुळे आणखीन काही लक्षणे सांगण्याची आवश्यकता नाही. माऊली काय म्हणतात की विषय वासना जी आहे, ही विषय वासना सगळ्या अज्ञानाचं मूळ रहस्य आहे. तुम्ही जसं विषय वासनेमध्ये गुरफटायला लागतात आणि इंद्रिय त्या विषय वासनेमध्ये जायला लागतात, ती जसजशी जायला लागतात आणि त्यात अडकतात, त्यावेळी समजून घ्यायचं की आपण गुरफटून चाललेलो आणि आपण याच्यामध्ये अडकत 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 चाललोय. आपण ठरवलंय की नाही, आता गीता प्रवचन गुरूंनी सांगितलं होतं काही दिवसापूर्वी, त्यातला हा भाग आपल्याला आवडला होता आणि हा भाग सांगताना घरात बेल वाजली म्हणून आपण ते सामान घ्यायला किंवा कुरिअर आलं ते घ्यायला गेलो. त्या 4 ओळी आपल्या काय ऐकल्या गेल्या आणि त्या ऐकायच्या राहिल्या आणि मग तुम्ही एका दिवशी ठरवता, अरे ते काढून परत ऐकू जरा काय म्हटलंय होतं सत्संगामध्ये. आता मोबाईल उघडताय, युट्यूबची लिंक ओपन करताय, तेवढ्यात क्लिक आवाज येतो आणि व्हॉट्सअप वरती काहीतरी ग्रुपमध्ये येतं आपल्या मित्र, चला हे पाहून घेऊ जरा. आता हे बघतात, दुसरं बघतात, तिसरं बघतात, एखादं फेसबुकचं पान आलेलं असतं, इंस्टाग्रामचं रीळ आलेलं असतं, त्याच्यात तुम्ही घुसता. तिकडे घुसला की तो समुद्रच असतो. तो असे काय अर्धा पाऊण तास घेऊन टाकतो की आपल्याला कळतच नाही कुठे पाऊण तास गेला. नंतर दुसरं काहीतरी घरातलं दैनंदिन जरुरी काम उभं राहतं, केलं काय. म्हणजे विषय वासनेकडे तुम्ही गेला रे गेला की तुम्ही सर्कसलाच म्हणायचं, असं माऊली सांगतात. हे त्यांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं, पण ते आजही तितकंच खरं आहे. त्यामुळे ते म्हणतात, किती लक्ष मी तुम्हाला अज्ञानी माणसांची सांगतो. तर तुम्ही विषय वासना जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि दैनंदिन कर्माला जे जे गरज तेवढं करा. इतर विषय वासनांमध्ये तुम्ही वेळ देऊ नका, असं माऊली सांगतात त्याच्यात. पुढे ते काय म्हणतात ते आपण पाहूया. आणि जसा जीविताच्या सुख संकल्पनेत मृत्यूची आठवण होत नाही, तसा जो तारुण्याच्या आविर्भाव भावात म्हातारपण विचार घेत नाही. कड्यावरून लवणलेला गाडा, डोंगराच्या माथ्यावरून घसरलेला धोंडा पुढे काय आहे ते पाहत नाही, तसे तो म्हातारपण विचार घेत. आता माऊली काय सांगतात की आपण जीवन जे आपलं ते अतिशय आपण समाधानाने आनंदाने, पैसे असतात, बँक बॅलन्स असतो, चांगली नोकरी असते, मुलं बाळ झालेली असतात, त्यांना चांगल्या शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेली असते, एखाद्या मुलं मुलीचं लग्न झालेलं असतं, आपण त्या सुखाच्या ह्याच्यामध्ये माझं स्थिरस्थावर झालंय, सगळं काही छान आहे, अशा कल्पनेमध्ये आपण जीवन जगत असतो. आणि या कल्पनेमध्ये आपल्याला मृत्यूची आठवण होते आणि म्हातारपणाची देखील आठवण. पण माऊली म्हणता इथेच चुकतंय आपलं. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आज ना उद्या म्हातारपण येणार आहे, आज ना उद्या मृत्यू येणार आहे. पण मी परमेश्वराच्या प्राप्तीच्या दिशेने काही केलं आहे,
मी ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने काही केलंय का, स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. मग ते असं म्हणतात का 24 तास तुम्ही तेच करा, ते तसं म्हणत नाही. ते म्हणतात तुम्हाला दिलेले 24 तासाची वेळ आहे, त्याच्यात तुम्ही काहीतरी बॅलन्स करा. काही काळ प्रवचन ऐका, नामजप करा, काही वेळ दानधर्म करा, किंवा तीर्थक्षेत्री जायचा बॅलन्स करा. तुम्ही ते पण साधन करताय की नाही तुम्ही पहा, असं ते सांगतात. त्याच्याकरता ते उदाहरण काय देतात की जसं आपण संसारामध्ये रमून जातो आणि आपल्याला पुढच्या गोष्टी आठवत नाही पुढे काय ते उदाहरण म्हणून सांगता. एखाद्या कड्यावरून एखादी गाडी जशी खाली घसरते, तर त्या गाडीला आता आपला मृत्यू होणार आहे आणि आपले सगळे प्रवासी जाणार आहे, गाडीतच त्या गाडीला पण कळत नाही. तो डोंगरावरून सोडलेला एखादा दगड आहे, तो काही बघत नाही, पुढे जो येईल त्याला ओढून लावतो तो दगड. तसा हा माणूस संसारात इतका रममान होऊन जातो की पुढे काय याचा तो विचारच करत नाही. तरी खरा तो विचार करायला पाहिजे, असं माऊलींचं म्हणणं. पुढे ते काय म्हणतात, अथवा रानात आजूबाजूच्या ओळाला पुराचे पाणी यावे, या दोन रड्यांची टक्कर लागावी, तसं तारुण्याला ज्वाला गर्व मद चढलेला असतो. शरीरातील मावंदे म्हणजे लठ्ठपणा नाहीसा उला आणि शरीरातील तेज कमी होऊ लागते. मस्तकाला कापरे सुरू होते, दाढी पांढरी होते, जणू ती मान स्वतःला हलवून हलवून आता प्रपंच पुरेत वाढू नकोस असे म्हणून सांगते आणि संसारातून परावृत्त करते. तरी पण तो मूर्ख मानेचे न ऐकता आपल्या आवडीच्या गोष्टींचा विस्तार करीत राहतो. ते माऊली सांगतात, माऊली आता म्हातारपणाची लक्षणं सांगतात. ते मला शरीरावर तेज असतं आपल्या तारुण्यामध्ये, एक चकाकी असते, वजन एक बऱ्यापैकी सुख वस्तू झाल्यामुळे वाढलेलं असतं, शरीराला जरा गोलाई पडलेली असते आणि मग हा सारं काही विसरून जातो. हळूहळू काय होतात की दाढीचे केस थोडे पांढरे व्हायला लागतात, मग कानाजवळचे थोडे पांढरे होतात आणि त्याला ते शरीर सांगायला लागतं, अरे तू म्हातारा व्हायला. बायकांच्या पण थोड्या पुढच्या बाजूच्या ज्या बटा असतात त्या पांढऱ्या होतात, त्या काळ्या बिळ्या करून येतात जरा काही वेळ, दिसू नये हे करून मेहंदी लावतात आणि त्यांना पण म्हणजे मासिक पाळी जाणे वगैरे अशा गोष्टी त्यांना कळतं की आता म्हातारपणाकडे मी झोपली, थोडी थोडी हळूहळू जाते. सगळे सलग 7 जिने चढून लिफ्ट बंद झाल्यावरती मी पूर्वी सहज यायची, धाप लागत नव्हती, पण आता मला धाप लागते. त्यांना हळूहळू कळालं. तरी पण हे सारे लोक आता म्हातारपणाच्या खुणा दिसताय, शरीर दाखवतोय खुणा, तरी ते म्हणतात नाही नाही, मी माझा आनंदात राहीन, मी मला ज्या गोष्टी करायच्या आहे, सुख चैनीच्या ज्या गोष्टी मी करणारच आहे. पुढे बघू, ज्ञानेश्वरी नंतर ऐकू, पुढे उपास तापास करू, पुढे साधना करू, अजून भरपूर आयुष्य आहे. त्यानंतर हे चुकीचं हे नका, आत्ताच सुरुवात करा. आत्ताच तुम्ही लाईफ बॅलन्स मध्ये जगायला सुरुवात करा. कुठेतरी तुमचा हा प्रवास जो आहे परमेश्वराकडचा चालू लागेल. पुढे असलेल्या गोष्टी उरावर आदळेपर्यंत जसे आंधळ्याला तिची जाण होत नाही किंवा डोळ्यावर आलेल्या गुंगीने जसा जसा आळशाला आनंदच वाटतो, त्याप्रमाणे आजचे तारुण्य भोगीत असतातला उद्याच्या वृद्धपणाची चाहूल लागत नाही. असा पुरुष म्हणजे खास अज्ञानी किंवा अज्ञानच. म्हणजे आंधळा माणूस जो आहे, माऊली म्हणतात, त्याला समोर काय दिसत नाही आणि समोरची गोष्ट आली, ऐकू जरी आली तर तो बाजूला होता, एकदम समोरची वस्तू धाडकन त्याच्यावर येते आणि ते संकट कोसळत आणि मग तो जागा होतो. किंवा एखादा आळशी माणसाच्या डोळ्यावर इतकी गुंगी असते झोपेची, त्याला कळत नाही की यार आता तर मला निघून ऑफिसला जायला पाहिजे, माझी ती लोकल सुटणार आहे. हे जसं तो समजून घेत नाही, मग लोकल सुटते, ऑफिसला उशिरा पोहोचतो, साहेबांची बोलणी करतो. तसं हा जो मनुष्य आहे, हा संसारामध्ये कधीही वेळ काढत नाही आणि वेळ काढत नाही आणि वेळ न काढल्यामुळे काय होतंय की तो नंतर फसून जातो या ट्रॅपमध्ये. परत जन्म, परत मुक्ती, परत जन्म, परत चक्रामध्ये फिरतच राहतो. मोक्षाच्या दिशेला तो कधी जात नाही, असं ते म्हणतात. पुढे ते म्हणतात, आंधळी पाहळी वाकडी कुबडी कुरूप लोक पाहून गर्वाने त्यांना येईल, परंतु असा विचार करत नाही की उद्या माझी देखील हीच अवस्था होणार. देहावर म्हातारपणाच्या आणि मृत्यूच्या खुणा येतात, तरी पण त्याला तारुण्याचा भ्रम सुटत नाही. देहावर म्हातारपणाची चिन्ह दिसत असताही त्याला मी आणखीन तरुणच असा भ्रम पडतो. तो अज्ञानाचे घर हे माझे वचन सत्य मानून घे
तशीच आणखीन महत्वाची अज्ञान लक्षण आहे. माऊली काय म्हणतात की आता हा जो माणूस आहे, त्याला रस्त्याने जाताना आंधळा, पांगळा, कुबडा, लंगडा ही माणसं दिसली की त्यांना हेनवतो. आणि तो म्हणतो बघा ना तो कसा आंधळा चाललाय, त्याला डोळ्याने कसं त्याचं चाललंय, कसा पांगळा माणूस आहे, कसा कुबड घेतलेला माणूस आहे असं नाही. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की कधीतरी माझे पण इंद्रिय शिथिल पडणार आहे, कधीतरी मला पण अमुक अमुक गोष्टीचा आजार होऊ शकतो, मला पण पॅरालिसिस अटॅक आला, ब्रेनस्ट्रोक आला, तर मला पण नीट चालता येणार नाही, मलाही कोणाची तरी मदत. हे सारं सारं तो विसरून जातो आणि म्हातारपणाच्या दिसणाऱ्या कोणाकडे दुर्लक्ष करतो आणि एके दिवशी त्याला मृत्यू जवळ करतो प्रत्यक्षामध्ये. आणि अगदी मृत्यू आल्यानंतर तो जागा होतो, त्यावेळी वेळ गेलेली असते, त्या वेळेचा काही उपयोग होत नाही. तर असा जो माणूस आहे वेळीच सावध होत नाही, तर तो माणूस अज्ञानी आहे अर्जुना. हे माझं वचन आहे, हे मी तुला सांगतोय सत्य आहे, हे तू लक्षात घे. त्यामुळे आपणही काय करावं माहितीये का शिक्षण लोकांनी, किंवा आपल्याला अनेक प्रकारचे लोक ऑफिस, घरी, बिल्डिंग, नात्यामध्ये, लग्न समारंभामध्ये आपल्याला बरीच माणसं भेटतात. त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला अशी उर्मी येते आपल्या गुरूंबद्दल बोलावं, गुरूंबद्दल किती सांगू नये असं आपल्याला आतून धुमारे फुटतात. आपण एखाद्याला सांगायला जातो आणि तो अजिबातच ऐकत नाही, त्याचं मन दुसरीकडे असं, तो म्हणतो, तू लक्षच देत नाही. तो म्हणतो अहो लग्नात काय छान आहे, त्यांनी ताट वाढून आणलंय बघा, बासुंदी पण दिसते आणि त्याच्यामध्ये ते याचा हलवा पण दिसतोय, तुम्ही त्याला हे सांगताय आणि तो तुम्हाला भलतच सांगतो. अशा वेळेस समजून घ्यायचं याला सांगण्यात काही अर्थ नाही, अजून अज्ञानामध्ये याची वेळ आल्यावर सांगू आपण, सोडून द्यावा त्या. तो एखाद्याला सांगतो, तो इतका समोर बसला की त्याला ऐकण्याशिवाय पर्याय नाही, तो नंतर आळोखे पिळोखे देतो, नंतर तुम्हाला म्हणतो माझा काही विश्वास नाही, असलं काहीतरी थोतांड असतं. त्याला पण सांगू नये. प्रार्थना एवढीच करावी मनातल्या मनात की देवा जेव्हा याची वेळ लवकर येऊ दे, लवकर परमेश्वराच्या संपर्कात येऊ, याला लवकर गुरूंचा परिसर स्पर्श होऊ दे आणि त्याच्याबद्दल क्षमाभाव पण ठेवावा. या ती माणसं लवकर सुधरत नाही, त्यांना बदलायला वेळ लागतो. त्याच्याऐवजी दुसरं काय होतं माहितीये का, एखादा माणूस असा असतो की तो आतून परमेश्वराची रोज पूजा, स्तोत्रपाठ करत असतो आणि इतक्या वेळा करतो तो की तो म्हणतो अरे देवा किती वेळा मी स्तोत्र म्हणतोय तुझा हनुमान, किती वेळा, रोज 11 वेळा म्हणतोय, असे किती दिवस मी गेलोय करतोय किंवा देवीचं स्तोत्र, त्याचं काही लक्षच नाही, काय तुझा अनुभवच येत नाही मला. मग त्याच्या हृदयात वातावरण तयार आहे. मग तो एखाद्या शिष्याला बघतो आणि तुम्ही असं करतो, शिष्य आमचे गुरु त्यांनी असं सांगितलं, कुठे तुमचे गुरु, चला मी भेटायला येतो त्यांना. त्याला गुरु शिष्यामार्फत त्याला साद घालतात आणि बोलून घेतात मग, आणि मग त्याच्या जीवनामध्ये त्या घटना घडतात. कालचाच एक तुम्हाला घडलेला प्रसंग सांगतो. रोटरी क्लबची एक अवॉर्ड फंक्शन जळगावला होतं का, ते अवॉर्ड फंक्शन मध्ये मी आणि आमच्या क्लबचे लोक, आम्ही काही लोक एक गाडी करून गेलो. कार्यक्रम 4 वाजता संपला, पहाटे उठूनच गेलो होतो आम्ही. मग आम्ही काहीतरी 5:30 नाशिकहून प्रवास केला. मी सगळे त्याच्यात 1.5-2 तास अगोदर उठले होते आणि प्रवास एवढा 5 तासाचा प्रवास करून पोहोचलो तिकडे. कार्यक्रम अटेंड केला, त्यातलं जेवण केलं, परत कार्यक्रम अटेंड केला आणि आता 4ला तर आमच्यापैकी एक ज्या महिला आहेत त्या म्हणल्याने माझी खास मैत्रीण इथे राहते, आपण तिच्या घरी जायलाच पाहिजे म्हणून, काही करून आपण जाऊ, बाजूलाच राहते म्हणून, काय ऐकणार नाही माझं, ती काही सोडणार नाही. म्हटलं चला जाऊ, एवढा लांब आलेली तू. आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या बंगला पाहिला. त्या घरामधलं वातावरण अतिशय शुद्ध, अतिशय पवित्र, अतिशय चांगलं, त्यांचा भक्तिभाव पण फार सुंदर. मी ज्या सोफ्यावर जिथे बसलो होतो तिथून मला डायरेक्ट त्यांचा देवारात दिसत होता. आम्ही असे 8-9 लोक बसलेलो, ते पती पत्नी बसले, तर देवाऱ्यामध्ये मला दिसलो त्यांच्या गुरूंचा फोटो होता. माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्या गुरूंचा फोटो नाशिकच्या गणेश महाराजांसारखाच दिसतोय. तर तो देवारा किचन मध्ये होता ना, आम्ही बैठक खोलीमध्ये बसलेलो, असं डायरेक्ट मला दिसत होता. मी त्यांना म्हटलं अहो तो गणेश महाराजांसारखे तुमचे गुरु दिसतात, ते गणेश महाराज आहेत. नाही म्हणे अमुक अमुक गावचे आमचे गुरु महाराज आहेत. मग त्यांनी चहा पाणी सरबराई आमची बरेच केली. ते प्रत्येकाची ओळख झाली. मी माझी थोडक्यात ओळख सांगितली. व्यावसायिक होतो, पण आता परमेश्वराने काम दिलंय मला आध्यात्मिक गुरुचं, ते मी करत असतो. ते आमच्याकडे प्रवचन द्यायला याल का ते, म्हटलं नक्की येईल म्हटलं, तेच तर माझ्या आवडीचं काम आहे. मग जाताना मी त्यांच्या देवाऱ्याजवळ गेलो आणि पाहिलं त्यांच्या गुरूंचा फोटो. तर ते तिकडचे विदर्भामधल्या गुरूंचा त्यांचा तो फोटो होता.
ते मला म्हणाले फोटो म्हणून, तू यावं अशीच माझी इच्छा होती. ते मी हे काय ना, तू यावं इथे यांच्या घरामध्ये, हीच माझी इच्छा. तू कसं काम करतो बघा, की तुम्ही बघा युगन प्रश्न विचारला होता की गुरुतत्व कसं काम करतं ते. अर्थात त्या गृहस्थांना मी हे सांगितलं नाही की ते माझ्याशी असं बोलले. म्हटलं यथावकाश त्यांना सांगायची व्यवस्था होऊन जाईल. आपण स्वतःहून काय स्वतःचं कौतुक करावं किंवा असं सांग. मग हे जे आमच्या महिला ज्या होतात त्यांना बस बरीच पुढे आल्यावरती 1.5-2 तास लागे त्यांचे गुरु माझ्याशी बोलले, असं असं बोलले. त्यांना सांगून टाकले हे जेव्हा सांगितले त्यांना कळेल. उगाच नाही तर ते माझ्या मागे लागायचे, थांबा जा हे करा असं. पण त्यांना एक आशीर्वाद प्राप्त व्हावा, त्यांच्या घरी एका सद्गुरूंनी यावं अशी भगवंताची इच्छा होती, म्हणून त्यांनी ती योजना करून टाकली. ती अलग लक्षात असं ते बऱ्याच घटना असतात. माझे एक मित्र आहे, जैन समाजाचे आहे, बऱ्याच वर्षपूर्वीची गोष्ट आहे. खूप आध्यात्मिक आहे, खूप म्हणजे खूप आध्यात्मिक, अतिशय पवित्र मन आहे त्यांचं. त्यांनी अजून एक कारखाना बांधला, टंगोला बिंगोला, त्याचं ओपनिंग करायचं त्यांचं ठरलं. तर त्यांचा मला फोन आला. ते म्हणे अरे मी छान फॅक्टरी बांधली, असं केलं, तू येतोस का म्हणे, मी तुला दाखवतो. मला एकट्याला त्यांनी बोल, मी गेलो, पाहिली गेले, सगळं त्यांचं कौतुक केलं. बरोबर, आणि त्यांना आशीर्वाद द्यायचा होता म्हणून तुला इथे बोलवलं होतं. अलग लक्षात. आता हे मी त्यांना सांगत नाही बसतो, तर ते मला माझ्याकडे काय ते मित्र म्हणून बघतात, आध्यात्मिक गुरु म्हणून बघत नाही. पण त्याची काय आवश्यकता नाही ना. एखादा मुलगा आपल्या मुलाबरोबर घरी आला आणि आपला मुलगा खेळून दमलाय, मग सांगितलं, आणि तो आला, तर त्याला आपण थोडी म्हणणार आहे का की घरातली माऊली हे तू शेजारच्याचा मुलगा आहे, मी तुला खायला देणार नाही. ती दोघांनाही खायला देणारच आहे की नाही. हे जसं आईचं एक साधं तत्व असतं, तिच्याकरता दोन्ही मुलं सारखीच असतात. तसं गुरूंकरता सारे लोक सारखेच असतात, सारे गुरु एकच असतात, साऱ्या गुरूंचे शिष्य शिष्यच असतात. आणि परमात्मा एक आहे, तो द्वैत नाहीये, तो अद्वैत आहे. तुमच्या लक्षात आलं का, तो अद्वैत. अशी ही गुप्तपणे कामं चालू असतात. सांगायचा अर्थ काय, पुढे ते म्हणतात, आणखीन काही महत्वाची अज्ञान लक्षणं मी तुला सांगतो, की अज्ञानी माणसं कशी ओळखावी. मग माऊली काय म्हणतात पुढे, ते म्हणतात, वाघाच्या वास्तव्याच्या रानातून एक वेळ सुदैवाने गवत खाऊन सुरक्षितपणे पोळ किंवा बैल परत आला, त्याच विश्वासाने जसा पोळ त्या अरण्यात धावतो, आपली स्वतःची हानी न होऊ देता एका माणसाने सर्प घरातून द्रव्य बाहेर आणले आणि नशिबावर विसंबून निवांत राहिले. एवढे कृत्य सहजपणे घडले, परंतु द्रव्याचा कधी नसतात या कल्पने निश्चित नास्तिक होत. तद्वत 1-2 वेळा शरीराला आरोग्य प्राप्त झाले, एवढ्या शरीरात रोग या नावाचा विकार सततचा आहे, तो जाणत नाही. बहिरेला झोप आली, एवढं आता माझ्या बरोबर असलेले शत्रू संपले असे जो भ्रमाने सांगतो, असे सांगणारा स्वस्थ प्राणी आपला नाश करून घेतो. त्याप्रमाणे खाणेपिणे जोपर्यंत व्यवस्थित सुरू आहे आणि रोग शांत आहे, तोपर्यंत रोगाची काळजी घेत नाही. आणि मुलाबाळांच्या सहवासात त्या संपत्तीच्या दर्पाने ज्या व्यक्तीमधील सात्विक विचार नष्ट होतो. आता माऊली काय सांगतात इथे, माऊली म्हणतात, तुम्हाला एक उदाहरण सांग. एक बैल आहे, रानामध्ये गेलेला आहे चरायला, तो चुकून वाघाच्या गुहेमध्ये गेला आणि वाघाच्या गुहेत गेला, तिथलं काय थोडंफार गवत आलं असेल ते खाल्लं किंवा गवत खाऊन गेला, ते थोडा वेळ निजला आणि परत आला. आणि नंतर त्याला कळालं वाघाची गुहा होती, कोणीतरी त्याला सांगतो त्याचा जोगीदार, आणि तो तर मी तर घरी परत आलेलो असतो, पण चला परत गेलो, तो काय हरकत आहे वाघाच्या. आता अज्ञान झालं की नाही, तसं अज्ञानी माणसाचं असतं. त्याच्यावरची 2-4 संकट शरीरावरची याच्यावरती निघून जातात. आणि त्यात काय झालं, तर मला तर काहीच होत नाही. आता मला थोडं छातीत दुखलं, डॉक्टरकडे गेलो, बायको खूप मागे लागली, काहीच नाही निघालं. तू बायकोला सांगतो, तू काहीतरीच आपलं वेड्यासारखं करत असते, मला कुठे काय होत असतं का, मी किती चांगला, माझी तब्येत किती चांगली. अरे पण हा अहम सोड, माऊली म्हणतात. ते म्हणतात तू कुठेतरी आता लक्ष दे की शरीर उद्धवतो होणार आहे हळू. तू आता परमेश्वराच्या चिंतनाकरता वेळ दे, दैनंदिन कर्म कर, अहंकार स्वार्थामधून तू बाहेर पड. दुसरं ते उदाहरण काय देतात, की एखाद्या माणसाला कळतं की एखाद्या जुन्या घरामध्ये गुप्तधन पुरलेलं आहे, त्या घरामध्ये गुप्तधन. आता गुप्तधनाचं काय असतं, अशी मान्यता आहे सगळं, की एखाद्या माणसाकडे खूप धन आहे आणि तो माणूस जर वारला आणि त्या धनामध्ये जर त्याची लालसा टिकून राहिली त्या वारणाऱ्या माणसाची, तर तो साप किंवा नाग योनीमध्ये जातो
आणि त्या धनाचं तिथे तो रक्षण करत असतो, अशी एक मान्यता आहे. मग कोणी ते धन ज्याला ते मिळू नये अशी त्याची इच्छा, तो जर आला त्याला तो डंक मारू शकतो, अशी एक मान्यता आहे. आता हा जो मूर्ख माणूस आहे, जसं माऊलींनी उदाहरण सांगितलं, त्याला कळालंय कुठेतरी गुप्तधन, किंवा तो अशा एखाद्या घरात किंवा जागेवर गेला की त्याला अचानक गुप्तधन, तो ते घेऊन येतो. वा वा वा, काय छान धन मिळालं. कुठे नागरिक कुठे साप होता का तिथे, काही लिहितात पुराणवाले आपले, आणि तो आपला परत नास्तिक बनून जातो एकदम. तर पण तसं नाहीये मौली. एखाद्या वेळेस तुला मिळाला असेल, पण पुराण सांगतं ते खरं आहे, सत्य आहे. तू सात्विकच राहा आणि तू देवाधर्माचं कर बाय, माझ्या कर्मदयासोगाने मिळाला असेल. पण तसं नसून खरं सत्य असं आहे की ते असतात, तर तू नास्तिक होऊ नको, आस्तिक हो. असं एक ते उदाहरण सांगतात इथे. तसं शरीराला एक दोन वेळा तुला अपाय घडला, साधा छोटासा आजार पडला, तू बराल तर असं समजू नको की तू कधीच आजारी पडणार नाही. कधीतरी हा देह सुटणार आहे, आणि या देहात आल्यावरती परमेश्वराची प्राप्ती करून घेणे, मोक्ष प्राप्त करून घेणे, आद्य कर्तव्य ते तू विसरू नको, असं इथे माऊली सांगतात. किंवा ते म्हणतात एखादा आपला ऑफिसमध्ये, सोसायटीमध्ये एखादा आपल्याशी आकाराने शत्रुत्व करणारा माणूस असतो, आणि तो काही दिवस 2, 4, 6 महिने सोसायटीच्या मीटिंगमध्ये, ऑफिसमध्ये कधीच आपल्या नादी लागत, आपल्यावर टीका टिप्पणी करत नाही. आपण म्हणतो चला अरे आता शांत झालाय बरं का, आता आपण निश्चिंत होऊन जातो, आणि आपण म्हणतो आपलं त्याचं शत्रू संपलं. पण जो मुळातच शत्रुत्वाचा भाव घेऊन जगतोय, त्याच्या बाबतीत चांगल्या माणसाने असावध राहू नये, तसं आजारापणाबद्दल असावध राहू नये, असं माऊली सांगतात. पुढे ते म्हणतात की बऱ्याच लोकांचं काय असं, आता खातो पितोय, मजेत राहतोय, बाहेरचं पण जातोय, कधी संभाजी गार्डन मध्ये जाऊन भेळपुरी खातोय, कधी डेक्कनवर काही खातोय, नाशिक मध्ये लोक म्हणतात आम्ही सोमेश्वरला खातोय, रस्त्यावरची पाणीपुरी पण आम्ही खातो, आम्हाला काहीच होत नाही, पावसाळ्यात खातो, उन्हाळ्यात खातो, केव्हाही काही खाल्लं तरी आमची तब्येत चांगली. या भ्रमामध्ये तुम्ही राहू नका. माऊली म्हणतात की शरीर शांत आहे आणि कुठलेही रोग नाही, तर आत्ताच जागेवर आत्ताच साधनेला लागत. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत साधना सामुग्री करून घ्या, पैसा अडका स्वतःजवळ बाळगून घ्या, गाफील राहू नका, असं ते सांगतायत. आणि मुलाबाळांचा सहवास चांगलाय, त्यांचं सगळं चांगलंय, मग मी कशाला देवाची प्रार्थना करू आणि मला काय करायचं, असं करू नका. तुम्ही आत्तापासून लाईफचा बॅलन्स करा, वेळेचा बॅलन्स करा. माझा पण अनुभव काय माहितीये का, बऱ्याच वेळा इतके लोक येतात भेटायला, आणि मग ते लोक आले, कोणीतरी शिष्य त्यांना घेऊन येतो, शिष्याचा भाव अतिउत्तम असतो, आणि तो सांगतात की गुरुदेव फार अडचणीमध्ये आलेले, यांचे असे असे प्रॉब्लेम चालू आहेत. आणि आपण ऐकतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांना काही सांगतो. ते 2, 4 दिवस किंवा एखाद 2 प्रवचन येतात, पण दीक्षा पण घेतात, साधना करतात, काही फोन करतात, प्रश्न विचारतात. 1.5 महिन्यानंतर काय होतं ते कधीच भेटत येतच नाही. ज्या शिष्याने त्यांना आणलेलं असतं, तो काय बा मी यांना आणलं आणि आता निघूनच गेला, काय आता नावच काढत नाही. मला भेटला परवा, मी गुरुंच्या बद्दल बोलायला, हा बघतच नाही माझ्याकडे, दुसरेच विषय बोलतो. पण ते काय असतं त्याचं कारण माहितीये का, की ज्या कारणामुळे तो आलेला असतो संसारातला एखादा प्रश्न, ते कारण मिटलं, तो प्रश्न सुटला की तो काय देवाचं करायचं, गेलं माझा, मला काही चिंता नाही. पण माऊली म्हणतात हा भाव चुकीचा आहे. संकट आली गेली, कुठल्या तरी याच्याने झाली ना, आता गुरुकृपा ठेवली, अरे तू आता हे लक्षात दे की तू पुण्य कमवायला सुरुवात, ते आपण नामसाधना करतो, ध्यान करतो, दानधर्म करतो, परोपकार करतो, सेवा करतो, तर आपण देवाच्या बँकेमध्ये पुण्य ठेवत असतो. हे पुण्य आपण सतत ठेवत राहायला पाहिजे. आपण आपला हा सोडला नाही पाहिजे. तर ती जी येतात आणि जातात लोक आहेत ना, ती पण अज्ञानीच असं तू समज, असं माऊली ते सांगताय. ओशो जे होते ना, ते अतिशय स्पष्टपणे बोलायचे. एखादा शिष्य पहिल्यांदा येतो ठीक आहे, पण जो खूप गुरूंकडे भरकवून भुटकवून येतो, खूप ठिकाणी जाऊन येतो, तो फार चांगला, निदान टिकतो तरी म्हणतो, निदान त्या मार्गाला राहतो तरी म्हणाले. ते जरा बोलायला फार स्पष्ट होते, आणि स्पष्ट बोलणे हाच त्यांचा एक मोठा गुण होता. ते कधी कोणालाही घाबरत नसत बोलताना. पुढे माऊली म्हणतात, आणि मुलाबाळांच्या सहवासात त्या संपत्तीच्या दर्पण, ज्या व्यक्तीमध्ये सात्विक विचार नष्ट होतो, किंवा बायका मुले संपत्ती यांचा तात्काळ वियोग होईल, क्षणात दुर्दशा प्राप्त होईल,
हे भविष्यातील दुःख तो आगाऊ जाणं. अरे अर्जुन, जो अज्ञानी आहे, जो आपल्या इंद्रियांना वाटेल ते विषय देतो, तो देखील अज्ञानीच समज. बेफाम तारुण्याच्या उत्कर्षाने आणि धनाच्या सहाय्याने जे खाण्यास चांगले वाईट अशी निवड न करता सरसकट विषय सेवन करतो. ज्याचे चित्त जे करू नये ते करतो, जे असंभव नये त्याची अपेक्षा करतो, ज्याचा विचार करू नये त्याचे चिंतन करतो. आता माऊली काय म्हणतात की काही जण असा विचार करतात की मुलं बाळ माझे ठीक आहे, सगळी संपत्ती आहे, सगळं छान चालू आहे, मी कशाला परमेश्वराचं काही करू आणि मी कशाला मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने विचार करू, मी कशाला परोपकार पुण्य करू. असा जो विचार करतो तो हे जाणत नाही की आपलं पुण्याचं साठा संपल्यानंतर आपल्याला वाईट दिवस येऊ शकतात. तर आपण पुण्य जमवायला पाहिजे, काहीतरी परोपकार पुण्य दानधर्म करायला पाहिजे. तो जाणत नाही. असा जो वागतो तो देखील अज्ञानी आहे असं तू समज. आणि ते काय म्हणतात की काही लोक काय करतात की खूप धन संपत्ती पैसा आहे, वस्तू आहे सगळ्या जीवनाला जगायला, तर ते असा विचार करतात की पाहिजे ते खातात, पाहिजे ते पितात, पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या गोष्टी करतात, काही कशाचा विषयाचा बंधन ठेवत नाही आणि वाटेल तसे बेफाम वागतात. ते देखील अज्ञानी असं तू समज. आता याचं अलीकडे आपण पेपरमध्ये पुण्यातल्या उदाहरणापासून अशी अनेक उदाहरणं आपण सध्या बघतोय बेफाम वागणाऱ्या लोकांची. आणि ते काय होतं, अलीकडे परीक्षार्थी जी मुलगी निवडली गेली तिचं पण उदाहरण तुम्ही बघताय, मोठ्या परीक्षेमधलं पेपरमध्ये असलेलं. अपघात झालेल्या मुलाचं पण आपण उदाहरण पाहिलेलं आहे पेपरमध्ये जे आपण बघतोय ते. हे जिभेवर मनावर नियंत्रण नसलेली लोक आहेत सारी, आणि विषयाच्या सेवनामध्ये ती गेली आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अशा घटना घडल्या हे आपण बघतो आहे. तर विषय वाचनेवरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे, हे जे माऊली सांगतात हे खरं. आता हे आपण ऐकलं प्रवचनामध्ये, हे आपल्याला समजलं, पण खरा मुद्दा कुठे येतो माहितीये का? जसं भगवान गौतम बुद्ध नेहमी म्हणायचे की खूप चांगले विचार ऐकले, खूप चांगले विचार वाचले, सतत त्याच्यामध्ये राहिलो म्हणून जीवन बदलेलं का नाही? तर चांगला विचार केला पाहिजे, तो प्रत्यक्ष आचरणात आणला पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तशी वेळ येते, एखादा विषय घ्यायची वेळ येते आणि आपल्याला कळते की आता हे नाही हे करायला पाहिजे, तर त्यावेळी आपण मनावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि नियंत्रण ठेवून तसं वागायला पाहिजे, म्हणजे जीवनात बदल व्हायला. आणि एक बदल झाला की आपल्याला बरं वाटतं, अरे माझ्यावरती नियंत्रण आहे. मग दुसरा बदल ठेवायला पाहिजे, मग नियंत्रण, मग तिसरा बदल ठेवायला पाहिजे. कालच आम्ही बॅडमिंटन जे खेळतो ना, तर माझ्या बरोबर एक मुलगा आहे, तो मधल्या एज मधला मुलगा आहे तो. आणि तो मला म्हणतोय की मी वजन कमी करण्याकरता फार गोष्टी करतो. आता बॅडमिंटन खेळलो ना की आता रात्री क्रिकेट खेळायला जाईल मी 9 वाजता. बरं, व्यवसाय तसा चांगला व्यवसाय करतो तो. दिसायला आपण गोरापान छान आहे, लग्न जमवण्याच्या खटपटीमध्ये सध्या तो. म्हटलं अरे आता 1.5 तास खेळला, परत 2 तास जाशील, मग ते बाकीचे जे तुला आवडीच्या गोष्टी करायला वेळ कसा मिळेल? तर अरे पोट कमी झालं पाहिजे. म्हटलं बरोबर आहे, पोट कमी झालं पाहिजे, योग्य विचार आहे, मुलगी पण तुला चांगली मिळेल. म्हटलं मग तू खातो पितो काय? नाही काय रे, आमचा एक प्रॉब्लेम काय आहे? मग सर म्हटलं काय प्रॉब्लेम? म्हणजे दोन्ही जेवणानंतर भरपूर गोड लागतं. अरे म्हटलं मग जिभेवर नियंत्रण ठेवू की मग. व्यायाम करायचा आणि सतत गोड खायचं, मग ते वजन कसं कमी होईल? छोटस घडलेलं परवाचं उदाहरण सांग. तर विषय वाचनेवरती नियंत्रण असतं, जीभ आहे नियंत्रण असलं पाहिजे. किती बोलायचं किती नाही बोलायचं नियंत्रण असलं पाहिजे. किती कारणांनी काय ऐकायचं काय नाही ऐकायचं नियंत्रण असलं पाहिजे. हे नियंत्रण ज्यावेळी येतं आपल्या जीवनामध्ये आपल्यावर, त्याच वेळी जीवन आनंददायी समाधान येतं. एकदा यश मिळालं, परत यश, परत मग माणसाला लक्षात येतं, अरे मी माझ्यावर नियंत्रण आणू शकतो, मी प्रत्यक्ष पूर्तीमध्ये आणू शकतो. असा ज्यावेळी कॉन्फिडन्स येतो, त्यावेळी त्याच्यातून त्या अहंकारामध्ये नाही जायचं. मात्र त्यावेळी काय करायला पाहिजे आपण, की नाही परमेश्वर आहे, तू केलेलं आहे, हे करते पण तुझं आहे, तू मला सुचवलं आणि तू माझ्याकडून करून. पुढे ज्याचे चित्त जे करू नये ते करते, जे असंभव नाही आहे याची अपेक्षा करते आणि ज्याचा विचार करून त्याचे चिंतन करते. म्हणजे जे आपल्याला शक्य नाही, जे करू नये असं आपल्याला मन बुद्धी इतर लोक सांगतात, ते आपण करायला जातो आणि त्याच्या अपेक्षा ठेवतो आणि नको त्याचं चिंतन करतो, तर प्रश्न निर्माण होतातच. हे त्यांचं म्हणणं. म्हणजे शरीर आणि चित्त जिथे जाऊ नयेत तिथे जातात
जे घेणे नको आहे ते मागतात आणि ज्याला चुकूनही स्पर्श करू नये त्याला स्पर्श करतात. जेथे खाऊ नये तिथे खातो आणि जे पाहू नये ते पाहतो. या निषिद्ध गोष्टीबद्दल ज्याला खंत नाही त्याविषयी आनंद मानतो. हे आता फार वेळा आपण बघतो, नाशिकमध्ये तर आम्ही फार वेळा बघतो, आपण सिग्नलला उभे आहोत आणि आपल्या डाव्या बाजूचा सिग्नल सुटला, संपायला आला, आपल्याला दिसतंय त्या इंडिकेटर, आपल्याला माहिती आता आपला टर्न येणार आहे आणि आपण आपली गाडी काढतो. तेवढाच दुसऱ्या सिग्नलवरून 3 बाईकवर बसलेले एका मुलं येतात आणि झरकन गाडी घालतात मुलं. त्यांना असं वाटतं काय छान आम्ही गाडी घातली बा, आमचं काय स्किल आहे, म्हणजे करू नये त्या गोष्टी ते करतात. मग त्या अडचणीत दुसऱ्यांना अडचणीत आणतात. त्या मागे आपण एक व्हिडिओ पाहिला असेल याच्यावरती, व्हॉट्सअपवरती फार प्रसिद्ध झाला तो. एक कुटुंबीय त्या लोणावळ्याच्या धबधब्याच्या इथे सहलीला गेले ते आणि त्यांना वाटलं पाणी फार कमी आहे, असं जास्त पाणी काय येणार आहे. लोक सांगतात मध्ये मध्ये गेले, सगळे अडचणीत आले. आणि जे माऊलींनी दुसरं उदाहरण सांगितलं, जे खाऊ नये ते खातात, जे पाहू नये ते बघतात, स्वतःवर नियंत्रण ठेवत नाही. अपघाताचे उदाहरण आपण दैनंदिन नेहमी बघत असतो. तर थोडक्यात त्याचा अर्थ काय आहे की नियंत्रण स्वतःवरती आणलं पाहिजे आपण, हे माऊली ते सांगतात. ते पुढे काय म्हणतात, ज्याचा सहवास धरू नये त्याचा धरतो, जिथे संबंध करू नये तिथे संबंध करतो आणि ज्या मार्गाचे वर्तन करू त्या मार्गाचे आचरण करतो. कोणाच्या संगतीमध्ये राहावं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं, आपल्यापेक्षा हुशार लोकांच्या संगतीमध्ये, आपल्यापेक्षा ज्ञानी लोकांच्या, हे सोडून देतो भलत्याच्या संगतीमध्ये राहा. आणि अलीकडे ते इतके त्याबद्दलच्या गोष्टी येत असतात की कसं नवऱ्याने बायकोला उल्लू बनवलं. गटारी अमावस्येनिमित्त फारच येतात सध्या. कठेऱ्या शब्द देखील बोलायला कसा तरी वाटतोय, पण इतके येतात आणि ते कसं पत्नीला उल्लू बनवतात आणि कसं नको त्या गोष्टी प्यायला जातात. म्हणजे लोक कसं समर्थन करतात त्या गोष्टींचं हे आपण सध्या बघतो. ज्या मार्गाचे वर्तन करून त्या मार्गाचे आचरण करतो, वरून कुशारकीने सांगतो की मी किती भारी आहे. हा, मोठ्या गमती गमती चालू आहे सध्या. हे माऊलीने त्यावेळी लिहून ठेवलेलं आहे, ते आजही लागू पडतंय असं आपल्या लक्षामध्ये. ते म्हणतात जे श्रवण करून ते श्रवण करतो, त्याची वाच्यता करून त्याची बडबड करतो, असे केल्याने दोष घडेल याचा विचार करतो. म्हणजे दुसऱ्याचे वाईट गुण ऐकायला मिळाले तर घरून त्याला वाटतं अरे ऑफिसमध्ये त्याची आज फजिती झाली बरं का, कधी एकदा बायकोला येऊन चहा पिताना सांगतो बरं का. म्हणजे काय गॉसिपिंग करायची सवय लागली. बायको म्हणते एकदा आले घरी की त्या शेजारीच्या घरी कसा प्रॉब्लेम झाला, मी ना लवकर लवकर सांगते. तिला वाटतं तर कधी सांगू आणि कधी नाही, पण दुसऱ्याचे दोष तिसऱ्याला सांगणे हे पापकर्म आहे, तो विसरूनच जातो आणि नको त्या जे नाही सांगायला पाहिजे ते सांगून टाकतं. माऊली ते सांगतं. तर आपण थोडा मनावर नियंत्रण ठेवलं तर हा त्यांच्याबद्दल दुःख वाटलं, हे वाटलं तर आपल्याला काही मदत करता येईल का, नाही करता येत असेल तर त्यांच्या घरी जाऊन सहानुभूतीपूर्वक बोललो, जे मनापासून हृदयापासून वाटतंय मला मदत करता येत नाही पण तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी होतो असं व्हायला नको पाहिजे. उलट तिखट मीठ लावून त्यांची फजिती कशी झाली असं सांगण्यामध्ये काय अर्थ आहे, असं इथे माऊलींना सांग. एकीकडे संधी आहे मदत करण्याची, सहानुभूती व्यक्त करण्याची, आणि दुसरीकडे टीका करण्याचं, वाईट कर्म करण्याचे मोह आहे. हे आपल्या मनावर आहे, हे आपल्या हातामध्ये, हे माऊली ते आपल्याला सांगतात. देहाला चित्ताला गोड वाटते, सुखद वाटते, एवढ्यावरून जो कर्तव्य अकर्तव्याचा विचार करत नाही, तो करण्याच्या नावाने भलतेच करतो. तथापि यामुळे मला पाप लागेल अथवा नरक यातना भोगायला लागेल पुढील काहीच लक्षात घेत नाही. शरीराच्या संघाने अज्ञान इतके दृढ होते की ते सज्ञान माणसावर जगडू शकते. सत्पुरुषांनी उत्तम उपदेश केला पण संशयाने त्याचे त्यांचे विचार तो ग्रहण करतो. म्हणजे जे करायला नको, जे केल्याने माहित आहे मला की दुःख निर्माण होऊ नये, जे केल्याने माझं कर्म चुकतंय माहित आहे, असं देखील तो कर्म करत राहतो. सत्पुरुषांनी याच्याबद्दल स्पष्ट विचार सांगितलेले, ते आठवतात, त्याच्याकडे डोळे झाक करतो आणि म्हणतो नाही मी केल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे सत्य काय माहितीये का, सगळं माऊली ते सांगतात. कुठलंही कर्म आपण करायला घेतलं त्या कर्मामध्ये कर्माचं फळ लपलेलं असतं. बघा, आपण ज्यावेळी सिग्नल तोडतो घाईघाई, उशीर झालेला आहे आपल्याला माहित आहे, लेट मार्क मिळणार, सिग्नल तोडतो, आपल्याला माहित असतं की अपघात होण्याची शक्यता आहे, किंवा पोलीस कुठे कॉर्नरला किंवा सिग्नल नंतर उभा असेल तो दंड लावण्याची शक्यता आहे, हे माहिती आहे आपल्याला, तरी देखील माणूस हे करतो. तर कर्म जर करतानाच माहिती आहे तुम्हाला त्याचं फळ काय, तर कशाला चुकीचं कर्म करतात.
चांगल्या गोष्टी आठवा आणि त्या चुकीच्या कर्माकडे तुम्ही जाऊ नका असं ते सांग. पण असे जे जे करतात ते अज्ञानी असं तुम्ही सांग. ही सांगितलेली लक्षणे पुरी झाली. आता आणखीन काय अज्ञान लक्षणे श्रवण कर, त्यामुळे तुला तो अज्ञानी यथार्थ रूपाने समजेल. माऊली म्हणता मी केव्हाचे तुम्हाला हे लक्षण सांगतो अज्ञानी माणसाची, ही लक्षणे आता पुरी झालेली सांग. अज्ञानी कोण तुम्हाला कळलं असेल तरी माऊलींना, तरी अज्ञानी माणसाची लक्षणं सांगायचा मोह आवरत नाही. त्यांचं तुला अजून काही सांगतो, यथार्थाने तुला, यथार्थ म्हणजे काय, खरं खऱ्या अर्थाने तुला कळेल की तो कोण अज्ञानी. तुला अजून काही सांग, त्या ठासून 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 का सांगतात ते सारखे, एवढ्या उभ्या त्यांनी का रचल्या. तर सतत सांगून सतत सांगून आपल्या मनावर त्यांना बिंबवायचंय की तो अज्ञानाचा मार्ग तुम्ही सोडून द्या. मी सांगितलेली ज्ञानेश्वरी तुम्ही अशी काही ग्रहण करा, इतक्या वेळा सांगितलेले ग्रहण करा की जेणेकरून तुमच्या हृदयामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये ओतप्रोत भरली पाहिजे, अनुरेणू पेशीमध्ये ओतप्रोत भरली पाहिजे, की जेणेकरून चुकीचं कर्म करताना तुम्हाला त्याची, तुमच्या हातून ते घडू नये असं त्यांना वाटतंय. तुम्ही जर अभंग पाहिले ना संतांनी त्यात तुम्हाला काय दिसतं, एक 2-3च ओळीचा खरा अभंग असतो. पण ज्यावेळी भीमसेन जोशी म्हणा किंवा कुठलाही मोठा गायक ते अभंग गातो, तर त्या अभंगामध्ये साधारणपणे आपल्याला असं लक्षात येतं की परमेश्वराचं कौतुक केलेलं असतं अभंगामध्ये. जसं एखादा आता संत एकनाथांनी याचा अभंग गायलेला आहे, लिहिलेला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचा त्यांनी चंद्रभागेच्या तेरी वगैरे जे अभंग आहे, त्या अभंगातल्या ज्या ओळी आहेत, ते गायकाने एक एक ओळ 5-5, 6-6 वेळी वेगवेगळ्या रागामधून म्हणून दाखवतात आपल्याला, वेगवेगळे आलाप घेऊन म्हणून दाखवतात. त्याचा हेतू काय असतो, याचा हेतू असतो ते सारखं ऐकून, सुरेल आवाजात ऐकून आपल्या मनावर ते भिंत ठासतं आणि मग त्याची गोडी लागते आपण. तसं तिथे प्रवचनामध्ये किंवा ज्ञानेश्वरी सांगताना एवढ्या ओळ्या माऊलींनी का रचल्या आहे, तर ते याच्याकरता रचल्या आहे. त्याचं मर्म तुम्ही जाणून घ्या, त्याचा अर्थ तुम्ही जाणून. एक आई आपल्या मुलाला खूप वारंवार 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 सांगते तशा प्रकारे. आणि महिला नवऱ्यांना डबा देताना सांगतात, अहो त्या खालच्या डब्यामध्ये त्या आतल्या छोट्या अशा याच्यामध्ये, प्लास्टिकच्या याच्यामध्ये तुमच्या आवडीचं लोणचं आणि ठेचा ठेवलाय, विसरू नका असे. हा म्हणतो काय कटकट लावली, मी चाललोय ना आता ऑफिसला. परत डब्यामध्ये त्या वस्तू तशाच आलेल्या असतात. तर मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं, तुमच्या आवडीचं तुम्हाला कधी भाजी आवडणार नाही, तुमच्या पोटात पालेभाज्या जागा म्हणून ती बनवली, तुम्हाला आवडत नाही मला माहित आहे, पण याच्याने तुमच्या तोंडाला चव येईल. मग त्याला घरी आल्यावर कळतं की अरे तिची कळकळ काय होती. तसंही माऊलींची कळकळ आलं की लक्षात येईल, तुम्ही समजून घ्या. आता माऊली पुढे काय म्हणतात ते बघूया. ते म्हणतात, सुगंधी वासाच्या ताज्या फुलातील परंगात जसं भ्रमर पडतो, तसेच त्याचे प्रेम घर प्रपंचात गुंतलेले आहे. साखरेच्या ढिगावर बसलेली माशी जशी उठत नाही, त्याप्रमाणे त्याचे मन स्त्रीच्या ठिकाणी रमलेले असते. स्त्रीची मर्जी सांभाळणे, तिचे कोड कौतुक करणे, यावर त्याचे मन स्थिर जाते. आता दैनंदिन जीवनातले काही उदाहरणं मावले, ते काय म्हणतात. एखादं सुगंधी फूल आपण पाहिलं, त्या फुलावरती भ्रमर आलेला असतो आणि तो, त्याचं चित्त इतकं त्या फुलामधला सुगंधाने तो त्यातलं परागकण घेण्यामध्ये तो इतका हे असतो, इतका घुटमळतो तिथेच तो थांबून राहतो, त्याला बाकीचं भान राहत नाही. तसा प्रापंचिक माणूस असतो, तो संसारामध्ये घुटमळलेला असतो, इतका घुटमळलेला असतो की त्याच्यातून त्याला बाहेर पडवत नाही. किंवा ते म्हणतात साखरेच्या ढिगावर, साखरेचा ढीग एक छोटासा, त्याच्यावर माशी येऊन बसते, सगळं देहभान विसरून जाते, ती त्यातला गोडवा खाण्यामध्ये ती रमून जाते. त्याप्रमाणे हा जो प्रापंचिक पुरुष असतो, तो आपल्या स्त्रीचं कौतुक करणे, तिच्यामध्ये रमून जाणे, तिची मर्जी सांभाळणे, तिचं कोड कौतुक करण्याचा इतका रमलेला असतो की बाकी काही दैनंदिन प्रपंचामध्ये इतर काही गोष्टी करायचे हे देखील तो विसरून जातो, असं माऊली सांगतात. तो हा देखील थोड्या प्रमाणात अज्ञानीच आहे असं तुम्ही समजा. मग सज्ञानी कोणतं तरी बॅलन्स लाईफ जगलं पाहिजे. गौतम बुद्ध नेहमी काय म्हणायचे, की संसारी माणसाने एकदम ब्रह्मचारी होऊन, घर संसार सोडून कुठेतरी अरण्यात जाऊन गुफेमध्ये बसावा असं मी म्हणत नाही, ते म्हणायचे. आणि त्यांनी नुसताच पैसा कमवावा आणि कुठल्याही मार्गाने कमवा असं त्यानंतर तुम्ही मध्यम मार्ग तुम्हाला सांग. मध्यम मार्ग म्हणजे काय, चांगली नोकरी करा, चांगल्या जीवनातल्या साऱ्या गोष्टीचा उपभोग पण घ्या, पण परमेश्वराचं साधन पण करा.
आणि सारी कर्म परमेश्वराला वाहून टाका. गौतम बुद्धांनी नेहमी मधला मार्ग सांगितला. तुम्हाला एकदम जमणार नाही संसार आहे. आणि हे योग्य आहे. प्रत्येक जन्मामध्ये साधना करतोय, प्रत्येक जन्मात एके दिवशी त्याला ज्ञान मिळणारच आहे. किंवा जसं आपल्या पुराणात सांगितलंय की रिटायर्ड झाल्यावर तो वेळच वेळ आहे, मग तर काही विचारायलाच नको. बेडूक प्राणी पाण्याच्या जागेत राहिलेला असतो किंवा चिरट जसे शेंबडात गुंतलेले असते, जनावर चिखलात रुतून बसते, त्याप्रमाणे याची देही अथवा मेल्यावर तो आपल्या घरातून बाहेर पडत आणि मृत्यूनंतर त्याच जागेत भुजंग होऊन राहतो. तरुणी आपल्या प्रियकराच्या गळ्यात मिठी मारते, त्याप्रमाणे तो आपल्या जीवाशी लहान घर करून मोहाने राहतो. आता ते अजून बेडकाचं उदाहरण, बेडूक कसा पाण्यामध्ये कायम पाण्यामध्येच राहतो, पण बाहेर पडत नाही, दुसरं जग बघत नाही. म्हणजे हा माणूस आपल्या संसारात इतका डुबलेला असतो की त्याला बाकीचं काही त्याला सुचतच नाही. किंवा ते म्हणतात एखादा माणूस इतका संसारात गुंतलेला असतो की मृत्यू झाल्यानंतर देह सुटलाय तरी तो आत्मारूपाने त्या घरातच राहायचा प्रयत्न करतो. 13व्या 14व्या नंतर आत्म्याला न्यायला लोक तर जायचं नाही म्हणतो त्यांच्या. मग काय परमेश्वर म्हणतो, बाबा तुला एक साप नाग या योनीमध्ये पाठवतो, राहा तिथे तुझ्या घराच्या जवळ. घरातले बाहेर गेले, घरात फिरत जातो, परत बाहेर येत जा. भुजंग बनवून टाकतात, भुजंगाच्या रूपाने राहतात ते म्हणून. किंवा एखादी तरुणी आपल्या प्रियकराच्या गळ्यात जशी मिठी मारते आणि त्याला सोडायलाच तयार नसते, तसा हा आपल्या जीवनाला धरून राहतो. सोडायचाच नाही संसार. अरे संसाराच्या पलीकडे पण काहीतरी जीवन आहे, अध्यात्म आहे, ते तू बघ, काहीतरी साधन कर, हे तू लक्षात घे, असं ते सांगतात. ते एवढे उदाहरणं दिलेत आणि माऊलींनी पुढे अजून बरेच उदाहरणं दिलेले आहेत. म्हणजे मी तुमच्याशी बोलताना ज्यावेळी ज्ञानेश्वरीची काही ही पानं उलटतो आहे, तर अजून साधारणपणे त्यांनी 100 ओव्या तरी रचलेल्या दिसतात माऊलींच्या. आलं लक्षात? पुढच्या प्रवचनामध्ये पाहूया. आपल्याला सज्ञान करायचंच आहे, असं माऊलींनी विडा उचललाय 700 वर्षापूर्वी. त्यांच्या विड्याला आपण साथ देऊया आणि आपण ते शांत चित्ताने ऐकूया पुढच्या वेळेस, असं मला वाटतं. एवढं सांगून आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. आपण आलात, सोनेजी मला आठवण करून देतात, त्यांचे मी आभार मानतो. आणि प्रवास जरी करून आज आलेलो होतो तरी बसावंसं वाटलं, प्रवचन घ्यावंसं वाटलं, हाच मी आनंद मानतो. तुमच्यामुळे मला आनंद मिळतो म्हणून मी तुमचे आभार मानतो. खूप खूप हृदयापासून धन्यवाद. तुमचं कल्याण हो, सारी सुख तुम्हाला मिळो आणि परमेश्वराचे दर्शन तुम्हाला हो, अशा इच्छा देऊन मी माझे शब्द संपवतो. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री गुरुदेव.